राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लवकरच केंद्रीय राजकारणामध्ये पहिलं पाऊल पडण्याची शक्यता आहे। भाजपच्या अत्यंत महत्वाच्या अशा संसदीय समितीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रिपदापेक्षाही मोठी आणि महत्वाची जबाबदारी फडणवीसांवर सोपवली जाण्याची शक्यता आहे। फडणवीसांच्या या दिल्लीतल्या संभाव्य नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पूर्ण पाठिंबा असल्याचं सूत्रांकडून समजतंय। राष्ट्रीय पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करणं, निवडणुकांची अचूक रणनीती आखणं ही फडणवीस यांची मोठी जमेची बाजू मानली जाते। मुख्यमंत्री फडणवीस हे भविष्यात केंद्राच्या राजकारणात जातील अशी चर्चा राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम असते। त्याचीच ही पहिली पायरी असावी का, याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत। भाजपच्या या संसदीय समितीमध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश आहे। गेल्या काही काळात एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला संसदीय समितीमध्ये नियुक्त करण्याचा प्रघात भाजपत पडलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातनं यावेळेला देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते अशी जोरदार चर्चा आहे। फडणवीस जर संसदीय समितीमध्ये गेल्यास त्यांचं स्वतःचं आणि महाराष्ट्राचं केंद्रातलं वजन वाढणारच आहे। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालेल्या सलग झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळवून दिलेल्या घवघवीत यशामुळे फडणवीस यांचं भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातलं स्थान आणि महत्त्व कमालीचं वाढलंय। सध्या ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांचं केंद्रीय राजकारणामध्ये पहिलं पाऊल पडतंय की काय अशी जोरदार चर्चा आहे। या सगळ्याची पार्श्वभूमी काय, नेमका काय परिणाम येत्या काळात यामुळे होऊ शकतो याचा आढावा घेऊया। नितीन नवीन यांच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल झालेले आहेत आणि तेव्हापासूनच संसदीय समितीमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 3 निवडणुकांमध्ये भाजपच्या 100हून अधिक जागा निवडून आणल्यानं फडणवीसांचं केंद्रातलं वजन वाढलंय। फडणवीसांच्या गेल्या काही दिवसात दिल्ली वाऱ्या देखील वाढलेल्या आहेत। यापूर्वी राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना संसदीय समितीमध्ये संधी मिळालेली होती। मात्र 17 ऑगस्ट 2022ला गडकरी संसदीय समितीतून बाहेर पडले होते। गडकरींच्या एक्झिटनंतर या समितीमध्ये एकही महाराष्ट्रातला नेता नव्हता। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या समितीमधल्या नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा आहे। या सगळ्या घडामोडींनंतर कदाचित राष्ट्रीय राजकारणातली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढणार आहे असंच दिसतंय। भाजपच्या संसदीय समितीमध्ये सध्या एकही मुख्यमंत्री नाहीये। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या निमित्तानं का होईना संसदीय समितीत त्यांची एंट्री होणारच आहे अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळतेय। भाजपनं कुणाला संधी द्यायची हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। भाजपमध्ये कायम अनेक संघटनात्मक बदल होत असतात। नितीन नवीन यांनाही आम्ही ओळखत नव्हतो, पण आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 2029च्या पूर्वी पंतप्रधान व्हावं असं वडेट्टीवार म्हणतायत। आमची इच्छा आहे मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। पक्षाने कोणाला कशात कुठल्या त्यांच्या योजनेत देतं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यांच्यात खूप बदल असतात। नितीन नबीजी झाले, आम्ही कोणीच नितीन नबीजींना ओळखत नव्हतो। आम्हाला आधी वाटायचं की कॅबिनेट मधल्या कुठले 2-4 मंत्री ज्यांची नावं यायची तुमच्या चॅनलवर त्यांना तर आम्ही इन ऍडव्हान्स कॉंग्रॅच्युलेशन पण देऊन ठेवलं होतं की आमच्या मनापासून शुभेच्छा, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होताय। आणि नंतर नितीनजींना संधी मिळाली। त्याच्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टी प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे। बीजेपी के घर में क्यों झाकू, त्यांनी कोणाला काय करायचं तो त्यांचा अंतर्गत। मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे। आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजे, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढे नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।